नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। एक्सपान्शन फॉर्म्युले हा 5th नंबरचा लेसन आपण बघत आहे। आज त्याचं लेक्चर नंबर 8 आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्हाला इयत्ता 8वीचे म्हणजे क्लास 8चे आधीचे लेसन जे आपण अपलोड केलेले आहेत ते बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला। आजचा टॉपिक आहे आपला प्रॅक्टिस सेट 5.4। कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला कसा तयार होतो आणि तो एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे ते आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। त्याच्याशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मग चला स्टार्ट करू आजचा व्हिडिओ। आता काल आपण फॉर्म्युला कुठला बघितला होता तर a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय तिन्ही टर्मचा स्क्वेअर करायचं। नेक्स्ट काय करणार आहे 2 * फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे ab प्लस 2 * सेकंड थर्ड टर्म म्हणजे bc आणि प्लस 2 * फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे सगळ्या टर्म त्यात काय होतात इन्क्लूड होतात। हा एक सिंपल ट्रिक आहे फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची। तर मग फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तर 2p + q + 5 ब्रॅकेट स्क्वेअर दिलेले आहे बरोबर। a म्हणजेच काय असणार आहे आपला 2p, b म्हणजेच काय असणार आहे q असणार आहे आणि c म्हणजेच काय असणार आहे आपला 5 असणार आहे। आणि त्याच्याशीच रिलेटेड म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे। म्हणजेच काय होईल बघा इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2p चा स्क्वेअर प्लस नेक्स्ट टर्म काय आपली q चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर प्लस 2 * फर्स्ट सेकंड टर्म म्हणजेच 2p * q प्लस 2 * सेकंड थर्ड टर्म म्हणजे q * 5 प्लस 2 * फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे 2p * 5। ठीक आहे। आता आपण काय करायचंय एक तर स्क्वेअर करून घ्यायचे, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आणि ते आपल्याला राईट करायचे। म्हणजेच बघा 2 चा स्क्वेअर किती असतो आपला 4p स्क्वेअर प्लस हा q स्क्वेअर तसंच राहील व्हेरिएबल आहे 5 चा स्क्वेअर 25 येईल प्लस इथे बघा आता नंबर जे आहेत त्या नंबरचे आपल्याला काय करायचे तर मल्टिप्लिकेशन करायचे। तर इथे नंबर फक्त 2 आहे म्हणजेच 2 * 2 = 4 हा p आणि q व्हेरिएबल आहे त्यामुळे pq असं लिहू शकतो प्लस आता या ठिकाणी बघा हे दोन नंबर आहेत म्हणजेच 5 * 2 झाले 10 आणि हा q आला प्लस आता या ठिकाणी तीन नंबर आहेत लास्ट मध्ये म्हणजेच काय होईल बघा 2 * 2 = 4 आणि 4 * 5 किती झाले 20p हे झालं याचं आन्सर। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला m + 2n + 3r ब्रॅकेट स्क्वेअर। आता या ठिकाणी फर्स्ट टर्म a सेकंड b आणि थर्ड c म्हणजेच फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर। ओके। आता काय करतो आपण 2 * फर्स्ट सेकंड टर्म म्हणजेच 2 * m * 2n प्लस 2 * सेकंड थर्ड टर्म म्हणजे 2 * 2n आणि इथे आले 3n प्लस 2 * फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे m आणि इथे आले 3r। आता ह्या ज्या टर्म्स आपण लिहिलेल्या आहेत त्याचे फक्त कॅल्क्युलेशन्स म्हणजे स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन करून खालच्या साईडला लिहिणार आहे। म्हणजेच काय येईल बघा आपले फर्स्ट m स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर हा 4 स्क्वेअर असतो आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर म्हणजे 4n स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9 झाला आणि r चा स्क्वेअर म्हणजे r स्क्वेअर झालेले आहे प्लस या ठिकाणी बघा नंबर मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 * 2 किती झाले इथं 4 आले आणि m * n प्लस 2 * 2 = 4 आणि 4 * 3 किती आले 12 इथं n आणि r आहे म्हणजेच nr प्लस 2 * 3 म्हणजे किती झाले 6 आले आणि m * r mr। हा होता आपला सेकंड क्वेश्चन। आता बघतोय आपण थर्ड क्वेश्चन। थर्ड क्वेश्चन बघतोय आपण। थर्ड क्वेश्चन मध्ये बघा 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर। आता इथं -5p दिलेले ते आपण काय करायचंय विथ साइन घ्यायचंय। म्हणजेच बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे इथं 3x चा स्क्वेअर प्लस 4y चा स्क्वेअर प्लस -5p ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे विथ साइन घ्यायचंय कारण आपला जो फॉर्म्युला आहे तो प्लसचा फॉर्म्युला आहे, साइन्स नाहीये त्यामध्ये त्यामुळे आपण घेताना काय करणार आहे ज्या नंबर्सला साइन दिलेले असतील ते नंबर विथ साइन घेणार आहे प्लस 2 * फर्स्ट सेकंड टर्म म्हणजेच काय येणार आहे इथं 2 * 3x * 4y प्लस 2 * 4y * -p
4y इंटू -5p प्लस 2 इंटू फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणून काय आले इथं बघा, इथं आपण ब्रॅकेट्स टाकू म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल. इथं आले 3x इंटू -5y. आता हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्स आपण पहिल्यांदा करून घेऊया. म्हणजेच बघा 3 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 9x स्क्वेअर असणार आहे प्लस 4 चा स्क्वेअर 16y स्क्वेअर असणार आहे. आता या ठिकाणी बघा -5 चा स्क्वेअर म्हणजे काय -5 इंटू -5 म्हणजेच किती झाले मायनस मायनस प्लस होतात मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे साइन पॉझिटिव्ह येतं. जर तुम्हाला चिन्हांचे नियम बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही एक आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी आपण त्या प्लेलिस्ट मध्ये अपलोड केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघू शकता जेणेकरून तुम्हाला मॅथ्स साठी त्याचा फायदाच होईल. आता या ठिकाणी बघा 5 चा स्क्वेअर म्हणजे 25p स्क्वेअर आली. आता फर्स्ट आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करून घेणार आहे. मग 3 2 जा 6 झाले, 6 4 जा 24 x इंटू वाय, हे दोन व्हेरिएबल होते म्हणून xy लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी ह्यामध्ये फक्त एकाचं साइन मायनस आहे. ज्यावेळेला एकाचं साइन मायनस येतं त्यावेळेला ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली मायनस साइन आलं, परत या दोघांची मल्टिप्लिकेशन केली मायनस आले. म्हणजेच काय झाले 4 5 जा 20, 22 जा किती होतात तर 40 होतात. त्यामुळं मायनस काय येणार आहे आपले 40yp. ठीक आहे प्लस, आता प्लस येईल का नाही, परत एकदा इथं मायनस साइन आहे त्यामुळे 5 3 जा 15, 15 2 जा किती होतात तर 30x इंटू वाय, हे दोन व्हेरिएबल्स. ठीक आहे, हा होता आपला थर्ड क्वेश्चन. आता बघतोय आपण फोर्थ क्वेश्चन. यामध्ये बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय आला 7m चा स्क्वेअर प्लस -3n स्क्वेअर प्लस -4k स्क्वेअर. आता या ठिकाणी दोन नंबर मायनसचे दिलेले आहेत त्यामुळे बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर आता इथं 2 इंटू फर्स्ट अँड सेकंड टर्म म्हणजेच काय आली आपली 7m - 3n प्लस 2 इंटू सेकंड अँड लास्ट टर्म म्हणजेच काय येणार आहे -3n आणि -4k प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म 7m आणि लास्ट टर्म आपली -4k. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करू. 7 चा स्क्वेअर म्हणजे किती आले 49m स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो त्यामुळे 9n स्क्वेअर आले प्लस 16k स्क्वेअर आले. आता याची मल्टिप्लिकेशन 7 2 जा 14 आणि 14 3 जा 42 पण मायनस येणार आहे कारण एकाचं साइन काय येतं मायनस आहे, हे दोन व्हेरिएबल्स. या ठिकाणी दोघांचे साइन मायनस आहे त्यामुळे इथलं साइन काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. 3 2 जा 6, 6 4 जा 24 झाले nk. ठीक आहे, आता या ठिकाणी 7 2 जा 14, 14 4 जा 56 आणि इथं -56 mk हे आलेलं फर्स्ट क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेला आहे. सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय आहे आणि तो काय आहे बघा x - 2y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बऱ्यापैकी टर्म्स काय सेम दिलेले आहेत त्यामुळे कॅन्सलेशन होऊन टर्म्स बऱ्याच कॅन्सल होऊ शकतात आणि सोडवायला इझी जाऊ शकतं. तर बघा हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणजे फर्स्ट काय येईल बघा, हा ब्रॅकेट आपल्याला सोडवून घ्यायचा आहे. काय होईल इथं x² प्लस -2y चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे x इंटू -2y आलेलं इथं प्लस 2 इंटू काय असणार आहे आपली सेकंड थर्ड टर्म असणार आहे -2 आणि इथं 3 आले प्लस नंतर काय असणार आहे 2 इंटू फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 2x आणि इथं आले 3. ठीक आहे, आता बघा प्लस साइन आहे त्यामुळे इथं आपण प्लस साइन दिलं, ह्याला एक ब्रॅकेट टाकू आणि ह्याला एक टाकू. ब्रॅकेट नाही टाकले तर चालेल का तर इथं आपलं पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे ब्रॅकेट टाकायची गरज नाही. ज्यावेळेला निगेटिव्ह साइन होतं त्यावेळेला ब्रॅकेट मधल्या आतले जे साइन्स आहेत ते काय होतात चेंज होतात त्यामुळे ब्रॅकेटची गरज असते. पण आता इथं आपल्याला दिसताना छान दिसावं किंवा सोडवताना आपल्याला इझी जावं म्हणून आपण इथं ब्रॅकेट्स टाकलेले आहेत. आता इथं बघा फर्स्ट x² प्लस 2y चा स्क्वेअर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय प्लस -3 चा स्क्वेअर ओके प्लस 2 इंटू फर्स्ट सेकंड टर्म म्हणजेच काय आली x आणि इथं आले 2y प्लस 2 इंटू सेकंड अँड थर्ड टर्म म्हणजे 2y इंटू -3 आले प्लस 2 इंटू फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे इथं आले x आणि इथं आले -3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे पहिले फर्स्ट आपण काय करू सॉल्व्ह करून घेऊ जेणेकरून कॅन्सलेशन टर्म होतील. म्हणजेच बघा इथं आले x² प्लस 4y² इथं आले प्लस 9 प्लस आता इथे एकाचं साइन मायनस आहे त्यामुळे इथलं साइन काय असणार आहे आपलं मायनस असणार आहे आणि इथं बघा 2 2 जा 4xy आलेले.
या ठिकाणी पण एकाचं साईन मायनस आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे आपलं मायनस साईन येणार आहे. 2 2 जा 4 आणि 4 3 जा किती झाले 12y आले, प्लस 3 × 2 म्हणजेच किती झाले आपले प्लस 6x आले. ठीक आहे. आता हा जो ब्रॅकेट होता तो सॉल्व्ह करून पुढे ऍज इट इज तसंच लिहिणार आहे, कारण इथं प्लस साईन आहे त्यामुळे आतले साईन चेंज होणार नाहीत. त्यामुळे इथे येईल आपला प्लस x² प्लस 4y² प्लस 9 नाही मायनस 3चा स्क्वेअर आहे म्हणून पॉझिटिव्ह आलेला आहे. 2 2 जा 4xy आलेले आहे तिथं. 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12 पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे इथं -12 आलेले आहे. 3 2 जा 6 -6 येतील आणि हा x येईल. ठीक आहे. आता कॅन्सलेशन टर्म म्हणजे काय, ज्या प्लस आणि मायनसच्या टर्म असतात त्या आपण काय करणार आहे कॅन्सल करणार आहे. म्हणजेच बघा आता या ठिकाणी -4xy या ठिकाणी +4xy त्यामुळे ती गेट कॅन्सल झालेली आहे. -12y +12y पण ही पण टर्म कॅन्सल झालेली आहे. या ठिकाणी +6x आणि इथं -6 होते त्यामुळे ती पण टर्म आपली काय झालेली आहे कॅन्सल झालेली आहे. आता ज्या टर्म्स राहिलेल्या आहेत त्या लाईक टर्म्स एकत्र करून आपल्याला ऍडिशन करायची. या ठिकाणी बघा -12y आणि इथं -12 आहे त्यामुळे ह्या दोन टर्म्स काय होणार नाहीयेत कॅन्सल होणार नाहीयेत. या टर्म्स आपल्या काय राहतील तशाच राहतील. म्हणजेच आता ज्या राहिलेल्या टर्म्स आहेत त्या कुठल्या आहेत बघा x² आणि हा x² म्हणजेच किती आले 2x² आले, हे 4y² आणि हे 4y², 4 and 4 8y² आले, 9 आणि हे 9 म्हणजेच किती झाले 18 झाले. -12y आणि -12y म्हणजेच -24y येईल. हे आपलं काय असणार आहे इथं आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन कसं सोडवायचं ते बघतोय. फर्स्ट जो ब्रॅकेट आहे तो फर्स्ट आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजे तिथे येईल आपलं 3k² प्लस काय असणार आहे इथं 4r² प्लस इथं असणार आहे 2m². इथं मायनस साईन आहे त्यामुळे दोघांना काय आलेले मायनस साईन आलेले, प्लस 2 × फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे 3k × -4r प्लस 2 × काय असणार आहे सेकंड थर्ड टर्म -4r आणि -2m. ठीक आहे. प्लस 2 × फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे 3k आणि लास्ट टर्म -2m. स्क्वेअर ब्रॅकेट टाकू मायनस इंटू ब्रॅकेट. आता इथं मायनस होतं त्यामुळं ब्रॅकेट टाकलेले आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय होईल बघा इथं 3k² प्लस 4k म्हणजेच किती आले आपले 16, इथं आले आपले 4r² प्लस -2m² असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्लस 2 × फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म सेकंड टर्म प्लस 2 × सेकंड टर्म इंटू लास्ट टर्म प्लस 2 × फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे 3k आणि इथं आले -2m. ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे त्यामुळे आतले साईन्स काय होणार आहेत प्रत्येकी चेंज होणार आहेत. आता इथं बघा फर्स्ट जो नंबर आहे तो सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे इथं आले आपले 9k² आले, 4चा स्क्वेअर 16r² आलेला आहे, इथं 2चा स्क्वेअर 4m² आलेला आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केली आणि एकाचा साईन मायनस आहे त्यामुळे इथं मायनस साईन दिले. 3 2 जा 6 झाले, 6 4 जा 24 k × r kr. या ठिकाणी दोघांचे साईन मायनस आहेत त्यामुळे इथं आपण पॉझिटिव्ह साईन देणार आहे. आणि यामध्ये बघा 4 2 जा 8, 8 2 जा किती आले 16m r आले. ठीक आहे. 3 2 जा 6, 6 2 जा 12 आले पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे आन्सर -mk आले. ठीक आहे. आता बघा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतोय म्हणजेच मायनस इंटू ब्रॅकेट टाका किंवा डायरेक्टली जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल. तर या ठिकाणी काय होईल बघा, ह्याला पॉझिटिव्ह साईन होते, स्क्वेअर केला तरी तो पॉझिटिव्हच राहणार होता आणि हा पॉझिटिव्ह इंटू मायनस म्हणजेच काय झालेले आपले -k². आता तुम्ही म्हणाला असं कसं, तर मायनस इंटू ब्रॅकेट -3 ज्या वेळेला असतं त्यावेळेला काय होतं या ठिकाणी 1 असतं आणि 1 3चा किती होतात तर 3 होतात आणि ज्या वेळेला दोघांचे मल्टिप्लिकेशन मध्ये साईन मायनस असतात त्यावेळेला आन्सरला काय येतं पॉझिटिव्ह साईन येतं. म्हणजे ज्या वेळेला इथला +3 असणार आहे त्यामुळे इथला आन्सर काय असणार आहे -3 असणार आहे. ठीक आहे. आता बघा हे आले मायनस. नेक्स्ट होता +4r² म्हणजे त्याचं किती आले 16r² आले पण इथला पॉझिटिव्ह आणि इथला निगेटिव्ह म्हणजे इथं काय असणार आहे आपले निगेटिव्ह साईन असणार आहे. ठीक आहे. सेम तसंच आहे, स्क्वेअर केल्यामुळे हा पॉझिटिव्ह नंबर येईल. इथं आले 4m² आणि इथला पॉझिटिव्ह इथला निगेटिव्ह म्हणजे इथं परत एकदा -4m² आलेले. ठीक आहे. या ठिकाणी परत एकदा पॉझिटिव्ह साईन होतं त्यामुळे इथे येताना आपण काय देणार आहे मायनस साईन देणार आहे. 3 2 जा 6, 6 4 जा 24 r k किंवा kr लिहिलं तरी चालेल.
या ठिकाणी बघा मायनस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काय आलं असतं, मायनस आलं असतं. इथला मायनस आणि इथला मायनस म्हणजे इथं साईन येताना काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. 4 2 जा 8, 8 2 जा 16 mr. ठीक आहे. या ठिकाणी परत एकदा मायनस साईन आलं असतं, पण इथला मायनस आणि बाहेरचा मायनस, मायनस मायनस काय होणार आहे, इथं प्लस होणार आहे. 3 2 जा 6 झाले, 6 2 जा 12 झाले mk. आता इथं कॅन्सलेशन टर्म्स असणार आहेत, त्या करून घेऊया. कॅन्सलेशन म्हणजे काय, जर पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या ज्या टर्म्स असतात त्या करायच्या असतात. म्हणजे इथं बघा 9k² आणि इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 9k कॅन्सल झालेला आहे. त्याच पद्धतीने 16k² आणि -16k² होता, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणून तो पण कॅन्सल झालेला आहे. त्याच पद्धतीने 4m² आणि हा 4m² तोही कॅन्सल झालेला आहे. आता राहिल्या टर्म्स कुठल्या बघा, -24 -24 त्या लिहून घेऊया आपण. -24kr -24kr RK किंवा KR, इथं आपण KR करू म्हणजे दोन्ही सेम होतील. ठीक आहे. या ठिकाणी बघा 16mr इथं -12mk इथं +12mk गेट कॅन्सल झालेले आहे. इथं +16mr +16mr. जर तुम्हाला असं वाटत असेल की k ची टर्म इकडं आणि r ची टर्म इकडं आहे, तर त्यात काही प्रॉब्लेम येत नाही, कारण k × r आणि r × k म्हणजे 3 × 4 आणि 4 × 3 जरी केले तर आन्सर 12च येतं. त्यामुळे व्हेरिएबल्स अल्टरनेट झाले तरीही चालतं. आता या ठिकाणी बघा 16 16 32 mr आलेले आहे आणि हे मायनस मायनस प्लस होतात, साइन मायनस येतात, म्हणजे आले आपले 48kr. हे होतं आपलं आन्सर. थर्ड वन अँड लास्ट वन एक्झाम्पल आपण बघतोय. त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, 7a - 6b + 5c ब्रॅकेट स्क्वेअर, 7a + 6b - 5c ब्रॅकेट स्क्वेअर दिलेले आहेत आणि हे आपण सॉल्व्ह करणार आहे. आता या ठिकाणी फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 7a चा स्क्वेअर प्लस -6b चा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशन घ्यायचे आहेत आपल्याला, नाहीतर फर्स्ट सेकंड टर्म म्हणून तुम्ही काही लिहून घेशील. 2 × सेकंड थर्ड टर्म 6b × 5c प्लस 2 × काय असणार आहे, फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे 7a आणि 5c. ठीक आहे. प्लस इंटू ब्रॅकेट, आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आपल्याला, 7a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी प्लस साईन असल्यामुळे इथं साईन चेंज होणार नाहीत, ॲज इट इज राहणार आहेत. 6b चा स्क्वेअर प्लस -5c चा स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म प्लस 2 × सेकंड टर्म × लास्ट टर्म प्लस 2 × फर्स्ट टर्म काय आहे 7a आणि लास्ट टर्म काय आहे -5c आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपले -6b येतील, कारण इथं -6b आहे क्वेश्चन मध्ये, त्यामुळे इथं -6b येणार आहे. हे राहिले आहे आपलं. आता बघा आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे. सॉल्व्ह करून घेतलं तर इथं बघा 49a² येतील. ठीक आहे. प्लस 36b² येतील प्लस 25c² होईल. या ठिकाणी बघा 7 2 जा 14, 14 6 जा किती होतात तर 84 होतात. 84ab येणार आहे, पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे इथं मायनस साईन येणार आहे आपलं. इथं परत एकदा मायनस साईन येणार आहे. 6 2 जा 12, 12 5 चा किती होतात तर 60bc येतील प्लस 7 2 जा 14, 14 5 जा किती होतात तर 70 होतात ac. ठीक आहे. आता या पुढच्या टर्म सोडवणार आहे. प्लस 49a² प्लस 36b² या ठिकाणी आणि प्लस 25c² असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ही जी टर्म आहे 7 2 जा 14 आणि 14 6 जा 84 असणार आहे. 84ab, पण इथं पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे पॉझिटिव्ह येईल आपलं. नेक्स्ट 6 2 जा 12, 12 5 जा 60, पण इथं -60bc येईल आणि लास्ट वन परत एकदा मायनस साईन येईल यामध्ये आणि 7 2 जा 14, 14 5 जा किती होतात तर 70ac होतील. ठीक आहे. आता आपले जे कॅन्सलेशन टर्म आहेत ते कॅन्सल करू. इथे बघा प्लस मायनस होतं त्यामुळे ते गेट कॅन्सल झालेले आहे. इथं प्लस मायनस होतं ते गेट कॅन्सल झालेले आहे. राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला ऍडिशन करून लिहायचे आहेत, म्हणजे 49 आणि हे 49 म्हणजे 998 कॅरी ओव्हर 4 + 4 8 झाले आणि 998a². 36b² आणि 36b² म्हणजेच बघा 72b² आलेला आहे. 25c² लाईक टर्म्स आहेत त्याच्यामुळे त्यांची डायरेक्टली आपण काय केलेली आहे, ऍडिशन केलेली आहे. आता या ठिकाणी बघा मायनस मायनस प्लस होतं, साईन मायनस येतं, 60 60 120 झाले आणि bc लाईक टर्म्स आहे. हे होतं आपलं याचं फायनल आन्सर. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.
पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. तोवर आपले जे पाठीमागचे लेसन्स आहेत ते आपण रिवाइज करा. थँक्यू.